पुण्याचे महापौर मंजुषा नागपुरे आपल्यासोबत आहेत. मॅडम, एक काल निर्णय घेण्यात आलेला आहे, सारसबाग बंद. सुरुवातीला हा सोशल मीडियातून तुमच्या माध्यमातूनच हा निर्णय सगळ्यांना कळाला की सारसबाग ही 27 तारखेला बंद आहे. त्याचं कारण हे दुरुस्तीचं लिहिलेलं होतं, मंदिर दुरुस्तीचं. पण त्याच्यानंतर दुसरी एक पोस्ट तुमची पडली ज्याच्यामध्ये 28 आणि 29 तारखेला सारसबाग बंद राहील असं तुम्ही म्हटलेलं आहे. तर नेमकं काय आहे? कारण की या तुमच्या दोन पोस्टवरनं बराच संभ्रम निर्माण झालेला आहे आणि तुमच्यावर सुद्धा आता सोशल मीडियातून टीका होती की ईद सण आहे, सारसबागमध्ये याआधी नमाज पठणाचा काही गोष्टी घडलेल्या होत्या ज्याला काही हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतलेला होता. या सगळ्या अनुषंगानं हा निर्णय घेण्यात आलेला आहे का? नेमकी तुमच्याकडे काय माहिती? नाही, पोस्ट आधीची जी चुकली होती त्या संदर्भात मी सांगते असं, म्हणजे मगाशी सुद्धा मी मीडियाला सांगितलं की आमच्याकडे अजून एक बाग आम्हाला बंद करायची होती कामासंदर्भात. त्याच्या आम्ही काही कामं आधी आणि पोस्ट काही आधी तयार करून ठेवत असतो आणि ती पोस्ट आम्ही टाकू शकलो नाही आणि कामही करू शकलो नाही कारण आचारसंहिता सुरू झाली. त्यानंतर मी आमच्या ऑफिसमध्ये फोन केला कालचा निर्णय आल्यावरती, जेव्हा असे आदेश आले पोलिसांचे आणि महापालिका आयुक्तांचे मला जेव्हा त्यांनी सांगितलं की असं आपण करतोय, मग मी ऑफिसमध्ये फोन करून सांगितले की आपल्याला एक नवीन पोस्ट टाकायची, सारसबाग बंद राहणार आहेत, लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून. त्यांच्याकडनं चुकलं, त्यांनी तीच पोस्ट जी आहे ती सेम ठेवली, तारीख आणि सारसबाग एवढं फक्त टाकून त्यांनी ती पोस्ट शेअर केली. नंतर मग मला फोन आले उद्यान विभागातनंच की मॅडम असं असं झालेलं आहे. तर म्हटलं नाही, मी पोस्ट चेंज करायला सांगते. ॲक्च्युली सारसबागच आपल्याला 28-29 बंद ठेवली ह्याचंच फक्त लोकांना आपल्याला सांगायचं होतं. मग आम्ही ती पोस्ट चेंज केली. त्यामुळे असं काही नाही की मी चुकले किंवा मी युटर्न घेतला, असं काही नाही. मग 28 आणि 29 तारखेला बंद ठेवण्याचं नेमकं कारण काय आहे? तुम्ही तुमच्या पोस्टमध्ये असं म्हटलेलं आहे की पोलिसांनी हा निर्णय घेतलेला आहे कायदा सुव्यवस्थेचा, पण त्याला पार्श्वभूमी नेमकी काय आहे? पार्श्वभूमी काय आहे हे आपल्याला पोलिसांनाच विचारावं लागेल. आपले पुणे शहराचे पोलीस सक्षम आहेत. त्यांच्याकडे काही विषय आले असतील, काही माहिती आली असेल, त्यांचा अभ्यास असेल, लॉ अँड ऑर्डर संदर्भात पुणे शहरात काही घडू नये यासाठी त्यांनी असे आदेश पारित केले असतील. तर आपण पाहतोय की ईद आहे. ईदच्या निमित्तानं उद्या या सारसबागमध्ये नमाज पठणाचा म्हणजे काही गोष्टी घडतात. याआधी त्या घडलेल्या आहेत. त्याला मेधा कुलकर्णी असतील, काही हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतलेला आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. असं काही तुम्ही माहिती घेतली आहे पोलिसांकडून? मला असं वाटत नाही की असं काही असेल, कारण आपण जेव्हा ऑफिसेस काम करतात तेव्हा कॅलेंडरवरती जे काही सण असतील, सुट्ट्या असतील, त्याच्यावरती कामं चालतात. तर कॅलेंडरवरती आज ईद आहे आणि निर्णय जो आहे तो उद्याचा आहे. तर ईदला आपण बंद केलं असं आपल्याला, म्हणजे मला वाटत नाही आणि माझ्याकडे तसा विषय पण नाही आला काही. पण सध्या टीका अशी तुमच्यावर केली जाते की जाणीवपूर्वक अशा पद्धतीचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजे मी जसं मगाशी म्हटलं की काही मुस्लिम बांधव त्या ठिकाणी जाऊन नमाज पठण करतात, अशा काही घटना घडलेल्या आहेत. त्या अनुषंगानं महापौरांनी हा सगळा निर्णय सांगितलेला आहे. तिकडे नमाज पठण होतंय हे मी माझं प्रत्यक्ष डोळ्यांनी तर नाही पाहिलेलं आणि माझ्यापर्यंत कधी तो विषय पण नाही आला, अशी कुठली तक्रारही नाही आली. आणि आत्तासुद्धा हा जो काही निर्णय झाला आहे तो पुणे पोलिसांचा आहे. त्यांच्याकडनं निर्णय झाल्यानंतरच महापालिका आयुक्तांनी असा आदेश दिला की आपल्याला 2 दिवस लॉ अँड ऑर्डर म्हणजे जमावबंदीचे आदेश असल्यामुळे त्यांनी सारसबाग बंद केली. त्याला दुसरं काही कारण नाही असू शकत. पुणेकरांना काय आवाहन करावं? आणखी संभ्रम निर्माण झालेला आहे आणि तुमच्यावरही बऱ्याच प्रमाणात टीका होतीये. तर याच्याबाबत पुणेकरांना काय सांगाल तुम्ही? मुस्लिम बांधवांना सुद्धा काय सांगाल? कारण की त्यांच्या मनात सुद्धा गैरसमज निर्माण झाला. मला असं वाटतं की कोणीही गैरसमज करून घेऊ नये. ईद आज आहे आणि आज आपण सारसबाग चालू ठेवली. उद्याचे 2 दिवस जे पोलिसांनी जमावबंदीचे आदेश काढले त्या पार्श्वभूमीवरच सारसबाग बंद आहे आणि त्यावर कोणीही गैरसमज करून घेऊ नये. मी जी पोस्ट केली ती पुणेकरांची गैरसोय होऊ नये म्हणून केली, कारण सारसबागेत काय फक्त मुस्लिम बांधव जातात असे नाही, सुट्ट्या चालू आहेत, सारसबागेत सगळे जातात. तर कोणाची गैरसोय होऊ नये आणि इतर बागा चालू आहेत ना आपल्या, तिकडे जाऊ शकतील. फक्त एक पुणे शहराची महापौर म्हणून, प्रथम नागरिक म्हणून मला पुणे शहरातल्या सगळ्या नागरिकांना हा मेसेज पोचवायचा होता की सारसबाग बंद आहे. त्यामुळे मी फक्त ती पोस्ट केली, बाकी त्यामागचा कुठला उद्देश नाही. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे.